तर आता बघूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे शेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला। आजचा दिवस श्रेयवादाचा नाही तर आनंदाचा, मराठवाड्याला पाणीदार करणार मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। प्रीतमताईंच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकत नाही। नांगरणी कुणी केली, पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळी बजरंग बाप्पा आले, पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनावणेंना टोला। तर खासदार झाल्यापासून रेल्वेसाठी सालगड्यासारखं काम केलं। आतापर्यंत 16 बैठका घेतल्या, रेल्वे मंत्र्यांना भेटून काम जे आहे ते मार्गी लावलं। खासदार बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर। अजित पवारांकडून बीडमधील हुतात्मा स्तंभाला अभिवादन। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अजित पवार बीडमध्ये, अजित पवारांकडून शहीदांच्या कुटुंबियांची भेट। बीएमसीवर महायुतीचा झेंडा फडकवणार फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेंकडूनही विश्वास व्यक्त। तर कोरोनात लोक मरत असताना डेड बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्ला। ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाही। फडणवीसांच्या बीएमसी निवडणुकीबाबतच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचे ट्विट। इंदिरा गांधी ब्रँड होत्या, आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत का? बाळासाहेब ठाकरेंची गोष्ट वेगळी होती, त्यामुळे ठाकरे ब्रँड आता नामशेष होत आहे। गिरीश महाजनांची टीका। मुंबईचा महापौर आता महायुतीचा असेल असाही विश्वास व्यक्त। देवाभाऊंचा कॉन्फिडन्स हा ईव्हीएममुळे नाही तर जनतेच्या विश्वासामुळे। रोहित पवारांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंनी अमित शहा आणि जय शहांचं व्यंगचित्र काढलं। पहलगाम हल्ला आणि भारत पाक क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत राज ठाकरेंचं ट्विट करत सवाल। आता बघूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। नागपुरात छगन भुजबळांच्या नेतृत्वात उद्या ओबीसी संघटनांचा मेळावा। महात्मा फुले सभागृहात मेळाव्याची तयारी सुरू। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे मेळाव्यात उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। 30 सप्टेंबरपर्यंत धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडण्याची शक्यता। मुंडेंकडून 30 सप्टेंबरपर्यंत बंगला खाली करण्याचं भुजबळांच्या कार्यालयाला आश्वासन, सूत्रांची माहिती। शिवभोजन थाळी योजनेतील कंत्राटदाराचे 200 कोटी रुपये शासनानं थकवले। 70 कोटींपैकी फक्त 20 कोटी अर्थ खात्यानं दिल्याची सूत्रांची माहिती। राज्यातील अतिवृष्टीमुळे अतोनात हाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार। शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी करणार, शरद पवारांची माहिती। आशिया चषकातील भारत पाक सामन्यावर राज ठाकरेंचे ट्विट। अमित शहा आणि जय शहांचं व्यंगचित्र काढत राज ठाकरेंचा सवाल। 16 वर्षांपूर्वी राणे कदम कुटुंबाची परिस्थिती वेगळी होती, आता राणे कदम कुटुंबाचे प्रेम हे टोकाचं असेल। निलेश राणेंनी दिलेला मान सन्मान आयुष्यभर विसरणार नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून निलेश राणे यांचं कौतुक। आज मागासलेपणा हा राजकीय स्वार्थ बनत चाललाय। प्रत्येक जण म्हणत आहे की मी मागास आहे, नितीन गडकरींचं विधान। प्रहारचे माजी आमदार राजकुमार पटेल यांचा मुलगा रोहित पटेल यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश। बच्चू कडूंना मोठा धक्का, राजकुमार पटेल यांचं 5व्यांदा पक्षांतर।